नमस्कार मंडळी, सादर करीत आहे श्रीपाद वल्लभ कथा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अध्याय 26. श्रीपाद कृपा गरीब ब्राह्मण कर्जमुक्त. शंकर भट्ट व धर्मगुप्त कुरवपूरला जाण्यासाठी काही वेळा एका गावातून दुसऱ्या गावात बैलगाडीने तर काही वेळा घोडागाडीने चालत जात होते. एकदा ते दोघे एका गावात पोचले असताना त्यांनी पाहिले की एक सावकार गरीब ब्राह्मणाला घरातून बाहेर काढतोय. त्याचे सामान बाहेर फेकत होता, कारण त्या गरीब ब्राह्मणाने त्या सावकाराकडून कर्ज काढले होते व ते कर्ज मुदत देऊन सुद्धा तो दरिद्री ब्राह्मण फेडू शकत नव्हता. म्हणून सावकाराने त्याला घर खाली करण्यास सांगितले होते. परंतु त्या ब्राह्मणाला बऱ्याच वेळा मुदत देऊन सुद्धा त्याने कर्ज फेडले नाही. म्हणून गावातील कुठल्याही व्यक्तीने त्याला काहीच मदत केली नाही. हे दृश्य शंकर भट्ट व धर्मगुप्ताने पाहिले असल्यामुळे त्या गरीब ब्राह्मणाला मदत करण्याची त्यांना श्रीपाद कृपेने बुद्धी झाली. म्हणून या ब्राह्मणाला अजून 2 महिन्याचा अवधी द्यावा अशी शंकर भट्ट व धर्मगुप्ताने सावकाराकडे विनंती केली. श्रीपाद प्रभू यातून काहीतरी मार्ग काढतील असे त्याने त्या सावकारास सांगितले. त्यावर सावकार म्हणाले की श्रीपादांच्या कृपेने ब्राह्मणाचे कर्ज फेडण्याची जबाबदारी जर तुम्ही घेतल्याने मी मुदतवाढ देत आहे, परंतु तुम्ही हे कर्ज फिटेपर्यंत हा गाव सोडून कुठेही जायचे नाही आणि कर्ज फेडले नाही तर मी तुम्हाला न्यायालयात नेईन. तेव्हा न्यायाधीश जी शिक्षा देईन त्यास तुम्ही तयार राहा असे त्या सावकाराने दोघांना बजावून सांगितले. शंकर भट्ट म्हणाले, आम्हाला हे कर्ज 2 महिन्यात कसे फेडावे याची चिंता वाटू लागली होती. हे अशक्य आहे याची पण आम्हाला जाणीव झाली होती, परंतु श्रीपाद प्रभू काहीतरी चमत्कार नक्कीच करतील यावर आमचा दृढ विश्वास होता. ब्राह्मण पूर्ण निर्धन झाला होता. त्याच्याकडे कोणतेच काहीच पैसे शिल्लक राहिले नव्हते. तो आणि त्याच्या परिवारातील सगळेजण उपाशी राहू लागले होते. आम्ही त्यांच्याकडे पाहुणेच होतो, म्हणून आम्ही सुद्धा उपाशीच राहू लागलो. अशी आमची दयनीय परिस्थिती झाली होती. शेवटी आम्ही सगळे उपाशी राहू लागलो व श्रीपादांचे ध्यान व नामस्मरण करू लागलो. एकदा आम्ही श्रीपादराजम शरणम प्रपद्ये, श्रीपादराजम शरणम प्रपद्ये असा जप मोठ्या सुरात म्हणत होतो. हे ऐकून शेजारपाजारचे आबालवृद्ध सर्व लोक जमा झाले आणि भक्तिभावाने आमच्यासोबत नामस्मरण करू लागले. तेवढ्या काळात सर्वत्र अशी बातमी पसरली की ब्राह्मणाच्या घरी शंकर भट्ट नावाचा एक शेतकरी आला आहे. त्याने ब्राह्मणाचे कर्ज फेडण्याची जबाबदारी आपल्यावर घेतली आहे व त्यांना वाटले की तो कोणी एखादा महापुरुषाचा शिष्य असावा. तो त्याच्या जवळील दैवी शक्तीने ब्राह्मणाचे कर्ज फेडणार आहे. शंकर भट्ट एक मोठा ज्योतिषी आहे व त्याला सर्व गोष्टींची माहिती आहे. हा सर्व प्रचार गावात चालला असताना आम्ही फार घाबरलो व श्रीपादांची कळकळीने व पूर्ण श्रद्धाभावाने प्रार्थना करीत होतो. ते गाव लहान असल्यामुळे गावातील बहुतेक जण एकमेकांना ओळखत असत. तेथे नेहमी वेगवेगळ्या गोष्टींवर पैज लावली जात असे. त्याच गावात एक शरभेश्वर शास्त्री नावाचा मोठा पंडित व मांत्रिक होता. सुरुवातीला त्याने धुमावती देवीला प्रसन्न करून घेतले व त्या देवीच्या आशीर्वादाने बरेच लोकांचे पैसे न घेता त्यांचे कल्याण केले. मन जातीचेच चंचल असल्याने नंतर तो लोकांपासून जास्त पैसे घेऊ लागला. या गोष्टी देवीला आवडल्या नाही. हे करत असताना त्याचा एका प्रेतात्म्याशी संबंध आला व त्याच्या सहाय्याने तो मांत्रिक
लोकांचे कार्य करू लागला. परंतु प्रेतात्म्याच्या मदतीने लाभलेले धन योग्य कारणासाठी वापरले गेले पाहिजे, अन्यथा त्याचे विपरीत परिणाम मांत्रिकाला भोगावे लागतात. त्या मांत्रिकाची बहीण त्याच गावात राहत होती. या ठिकाणी गावामध्ये 2 तट पडले होते. एक तट शरभेश्वर शास्त्रींच्या बाजूने तर दुसरा शंकर भटाच्या बाजूने. या दोघांनी 100 वराहांची अशी पैज लावली की शंकर भट्ट मोठा की शरभेश्वर शास्त्री मोठा, व हे लोक सावकाराचे कर्ज फेडणार की नाही यावर पैजा लागू लागल्या. शरभेश्वर शास्त्रीवर एका प्रेतात्म्याचा अनुग्रह होता व त्याच्या साहाय्याने तो भूत भविष्य वर्तमान अगदी अचूक सांगत असे. पैज लावलेले शेतकरी शरभेश्वराकडे आपल्या पैजेचे काय होईल याचा उलगडा करण्यास गेले. ब्राह्मण धन परत करू शकणार नाही असे त्या प्रेतात्म्याने सांगितले. यानंतर पैजांनी आणखी जोर पकडला. हे चालू असताना शरभेश्वराच्या बहिणीला एक स्वप्न पडले व त्यात तिने पाहिले की तिला भयंकर ताप आला आहे, तसेच तिचा पती मरण पावला आहे. याबद्दल तिने आपल्या भावाला याचा अर्थ विचारला. तेव्हा शरभेश्वराने त्या प्रेतात्म्याला विचारून बहिणीला सांगितले की चोराने तुझ्या पतीचे धन लुबाडून त्याला मारून टाकले आहे. हे ऐकताच ती फार घाबरली व आक्रोश करू लागली. तिचे सांत्वन करण्यासाठी तेथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी तिला सांगितले की आपल्याच गावात शंकर भट्ट नावाचे महापंडित आलेले आहेत. त्यांना तर विचारून घे काय खरे काय खोटे. त्याप्रमाणे त्या निर्धन ब्राह्मणाच्या घरी जाऊन शरभेश्वराच्या बहिणीने शंकर भटाला आपल्या स्वप्नातील भयप्रद प्रसंग सांगून म्हणाली, भाऊ, माझ्या मांगल्याचे रक्षण करा हो. हे ऐकल्यानंतर शंकर भट्ट मनात म्हटले की माझ्याजवळ असलेल्या श्रीपादांनी दिलेल्या मंत्राक्षता हिच्या मांगल्याची रक्षा 100% करतील. त्यामुळे विश्वासाने त्या बाईला ते म्हटले, बाई, या मंत्राक्षता तू घे आणि पूजेच्या ठिकाणी नेऊन सुरक्षित ठेव. तुझा पती थोड्याच दिवसात भेटेल. हेच सत्य आहे, त्रिवार सत्य आहे. ही गोष्ट काही शेतकऱ्यांनी शरभेश्वर शास्त्रीला सांगितली. त्यामुळे त्याला आपल्या बहिणीचा खूपच राग आला. पण तिने असा संकल्प केला की माझा पती सुखरूप घरी परत आल्यास मी त्या गरीब ब्राह्मणांचे देणे तर देईनच, शिवाय शंकर भटाला मी गुरु करून श्री श्रीपाद वल्लभांचे नामस्मरण व आराधना करीन. आणि खरोखरच 3 दिवसानंतर त्या स्त्रीचा पती घरी परत आला. तेव्हा त्या स्त्रीने त्या गरीब ब्राह्मणाचे देणे फेडून सावकाराच्या कर्जातून त्याला कर्जमुक्त केले. अशा प्रकारे शंकर भटाने श्रीपादांवर दृढ विश्वास दाखविल्यामुळे श्रीपादांनी आपल्या भक्ताचे वचन सत्य करून शंकर भटाला कृतकृत्य केले. कुठला तांगा कुठला शिपाई, कुठला तांगा कुठला शिपाई, नटनाटकी ही माऊली साई, नटनाटकी ही माऊली साई, संकट समयी धावत येई, संकट समयी धावत येई, भावापायी भक्तांच्या, भावापायी भक्तांच्या. श्रोते हो, तुम्हाला ही शंकर भटाची कथा कशी वाटली? कथा आवडलीच असेल, कथेला लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. श्री श्रीपाद प्रभूंचा जय जयकार असो.